आणि चौथं वर्तमानपत्र जनता, आणि या जनताचं नाव बदलून प्रबुद्ध भारत झालं. हा मूकनायक हा जो शब्द आहे, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकारामांच्या ज्या गाथा आहे, अभंगाची गाथा त्याच्यामधून घेतलेला आहे. ती गाथाच अशी, आणि त्या मूकनायकाच्या पाक्षिकाची त्या वर्तमानाची सुरुवात बाबासाहेबांनी तुकोबारायांच्या गाथेने केलेली आहे. काय करू आता धरुणी या भिड, निशंक तोंड वाजविले, कोणी नव्हे येथे मुकियाचा जाण. म्हणजे मुक्यांचा वेदना जाणणारा इथे कोणीही नाही. आता मीच या मुक्यांचा मूकनायक बनतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते तुकोबारायांची चोळ मूकनायक या पाक्षिकासाठी समर्पक वाटली आणि ते मूकनायक चालू केलं. ज्यांना बोलता येत नव्हतं तो बोलू लागला, ज्याला ताठ मानेने जगता येत नव्हतं तो ताठ मानेने जगू लागला, ज्यांना डोळं वर्त करून पाहता येत नव्हतं तो डोळे वर्त करून पाहू लागला, ज्याला चांगलं ऐकता येत नव्हतं तो ऐकायला लागला. म्हणून बोलतात ना, कालची मुके आज बोलू लागले, तुझ्या शब्दांवरती शब्द तोलू लागले. तर या जे मूकनायक नावाचं जे पाक्षिक सुरू केलं, आणि आदरणीय पूजनीय सत्यनारायणजी गोयंका गुरुजी यांचा जन्मोत्सव आणि मूकनायक या संयुक्त याने हा कार्यक्रम 30-31 जानेवारीला सुरुवात त्याची होत असते. आणि खूप दूरवरून उपासक उपासिका, थाई भिक्खू, बांगलादेशी भिक्खू, ब्रह्मदेशातले भिक्खू आणि उपासक उपासिका या ठिकाणी येत असतात. मी सांस्कृतिक, पुरातात्विक, सामाजिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. धम्म अनेक अंगांनी आपल्याला जाणून घेता येतो. आताच पूजनीय भदंत शिलानंदजी महास्तवीर यांनी या स्तूपांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण नेमकं कोणत्या ठिकाणी बसलेलो आहोत, बुद्धाच्या काळामध्ये हा परिसर कुठे येत होता हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया भौगोलिक दृष्टिकोनातून. तर ज्या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक बुद्ध आणि धम्म हा विश्व कल्याणकारी शेवटचा ग्रंथ, त्याच्यामध्ये उल्लेख आहे पंचशाल नावाचं गाव. पंचशाल, आता पंचशाल म्हणजेच काय? पंच म्हणजे 5 आणि शाल म्हणजे साल. जिथं 5 झाडं आहेत शाल वृक्षाचे, साल वृक्षाचे, त्यांना पंचसाल गाव म्हणतात. आणि हे पंचसाल नावाचं गाव कुठे होतं? तर बुद्ध आणि धम्मामध्ये उल्लेख आहे दक्षिण कोशलमध्ये. दक्षिण कोशल. आणि बुद्धाच्या काळामध्ये राजा प्रसेनजीत यांची जी राजधानी होती दक्षिण कोशल परिसरातील, ती दक्षिण कोशल परिसरातील हा दक्षिण कोशल परिसरामध्ये जे सिरपूर नावाचं ठिकाण आहे छत्तीसगडला, वास्तविक ते छत्तीसगड नसून ते 37गड आहे, जो तथागत भगवान बुद्धाने आपला 37 बोधिपक्षीय धम्म, आपला जो धम्म 37 अंगांनी प्रतिपादित केलेला आहे, म्हणून त्याचं नाव 37गड होतं. कालांतराने प्रतिक्रांती झाली आणि 37गडचं 36गड झालं. आता तुम्हाला 36चा आकडा म्हणलं तर कसं तरी वाटते, आहे का नाही? 36चा आकडा. अलीकडेच गोंदियाचं नावही बदललं. छत्तीसगड हे छत्तीसगड आणि विदर्भ. तर जाणून घ्या आपण कुठे बसून आहोत. तर आपण दक्षिण कोशलच्या प्रांतात बसून आहोत. कुठे आहोत आपण? आणि हे दक्षिण कोशल बुद्धाच्या काळामध्ये राजा प्रसेनजिताच्या विस्तारामध्ये, राज्य विस्तारामध्ये येत होतं. आजचा छत्तीसगड, विदर्भ आणि मध्य प्रदेशाचा काही भाग आणि इकडे नंदगिरी, ज्याला नांदेड म्हणतात, या नांदेडपर्यंत विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाची काही सीमा, याला दक्षिण कोशल एरिया म्हणतात. आपण दक्षिण कोशल मध्ये आहोत. हा एरिया कुठे आहे? दक्षिण कोशल मध्ये. आणि म्हणून दक्षिण कोशल मध्ये अनेक स्तूप आहेत.
तर पहिला स्तूप जर आपण बघितला, व्यापारी मार्गही आहे तो, आणि एक धम्म महामार्गही आहे. आणि हा धम्म महामार्ग म्हणजेच हा व्यापारी मार्गच. म्हणजेच पहिला स्तूप जर तुम्हाला दिसत असेल तर चंद्रपूरमध्ये एक ठिकाण आहे नागभीड. सगळ्यांनी नाव ऐकलं का? अरे नागभीड नाव ऐकलं का? हा, नागभीड. नाग लोकांची जिथं गर्दी आहे, नाग लोकांची भीड आहे. इथं कोणत्या लोकांची भीड आहे? माझ्या समोर नाग लोकांची नागभीड आहे का नाही? तर तिथं नागभीडला मी स्वतः गेलेलो आहो. त्या नागभीडला प्राचीन बौद्ध स्तूप आहे. आणि या चंद्रपुरामध्ये जो अभिलेख आहे पाली भाषेमधला, चंद्रपूरच्या त्या ठिकाणी एक स्तूपही आहे आणि शिलालेख आहे. कुठची गोष्ट सांगतो मी तुम्हाला? नागभीडची. हा पट्टा. आणि नागभीडहून थोडं समोर आलं तर आपल्याला माहित आहे नागभीड आणि हा एरिया रामदेगी. आता रामदेगी हा शब्द नव्हता, संघारामगिरी. गिरी म्हणजे पर्वत. जसं तुम्ही राजगिरीला गेले तर तुम्ही त्याला राजगिरी म्हणता आणि याला काय म्हणता? संघारामगिरी. तर संघारामगिरी म्हणजे काय? आताच ज्ञानज्योती भंतेजींनी एक नावाचा उल्लेख केला, सासाराम. तर हे सासाराम नसून ते सहस्राराम. सहस्त्र म्हणजे 100. त्या ठिकाणी 100 स्तूप होते, विहार होते, संघाराम होते, म्हणून त्याचं नाव सहस्त्र आराम होतं. नंतर ते सासाराम झालं. तर हे या ठिकाणी संघारामगिरी आहे. संघाच्या आरामाची म्हणजे झोपण्याची नाही, ज्या ठिकाणी संघ निवास करतो, ज्या ठिकाणी भिक्खू संघ विचरण करतो, ज्या ठिकाणी धम्म कथन करत असतो, अशी पवित्र पुण्य ठिकाणं म्हणजे संघाच्या आरामाची, विचरणाची ठिकाणं, म्हणून याला संघारामगिरी म्हणायची. पण नंतर प्रतिक्रांती झाली आणि रामदेगी झालाय. तुम्ही खाली आल्याला तुम्हाला एक छोटस मंदिर दिसतं, आहे की नाही? किती स्तूप झाले? पहिला नागभीडचा स्तूप याच पट्ट्यामध्ये. दुसरा स्तूप तुम्ही ज्या पायऱ्या ओलांडता तिथे एक तुम्हाला स्तूप दिसते, मंदिर दिसते. मी कालच त्याचं सर्वेक्षण केलं. तर त्या ठिकाणी दुसरा स्तूप आहे. नालंदाची वीट आणि प्राचीन बौद्ध स्थळ उत्तर भारतातली वीट जर तुम्ही सेमिटेज आपण त्याचं आकारमान जर बघितला तर दुसरं स्तूप म्हणजे कोणतं मी सांगितलं तुम्हाला? खाली पायऱ्याच्या खाली. समजलं? दुसरं स्तूप. आणि त्या ठिकाणी मौर्यकालीन, सातवाहनकालीन, वाकाटककालीन इतकंच नाही तर गुप्तकालीन सुद्धा अवशेष आहे. माझ्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे पहिल्यांदा मौर्यांनी त्याचं बांधकाम केलं आहे. मौर्यांच्या नंतर जसं सांचीचा स्तूप आहे, तुम्ही सर्वजण काय म्हणता? सांचीचा स्तूप सम्राट अशोकांनीच बांधलेला आहे. हो, सुरुवात सम्राट अशोकाचीच आहे सांचीच्या स्तूपाची. पण त्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शनचं काम सातवाहनांनी केलेलं आहे. पुन्हा सातवाहनांच्या नंतर काही सुंग राजांनी केलेलं आहे सांचीच्या स्तूपाचं रिकन्स्ट्रक्शन, आणि नंतर गुप्त राज्यांनी केलेलं आहे. तर हे रिकन्स्ट्रक्शन अनेक वेळा होत गेलं. आणि हे जे स्तूप आहे, तुम्हाला रामदेगीचे जे खाली मंदिर दिसते त्या खाली प्राचीन विटा आहे. त्या मौर्य कालांचे आहे, सातवाहन काल आहे, वाकाटक काल आहे आणि काही प्रमाणात गुप्त काळातील आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वज्रयानी, तंत्रयानी ट्रेडिशनल जे बुद्धिस्ट शाखा आहे त्यांचे अवशेष दिसतात. माझ्या मोबाईलमध्ये आहे. तर हेरू जो बोधिसत्व जंबल आहे, बोधिसत्व प्रज्ञा पारमिता आहे, बोधिसत्व तारा आहे, बोधिसत्व पद्मपाणी आहे, त्याच्या मूर्त्या तुम्हाला तिथे दिसणार. म्हणून शिल्पकलेचा अभ्यास होणं खूप काळाची गरज आहे. ज्या भारतामध्ये 70 पेक्षा जास्त युनिव्हर्सिट्या होत्या, नालंदा, तक्षशिला, वल्लभी, औदनपुरी, सोमपुरी, या 75 बौद्ध युनिव्हर्सिटीमध्ये पहिली जी सब्जेक्ट होता हा शिल्पकला होता, शिल्पकला. आणि म्हणून दुसरा जो स्तूप आहे, सांचीचा दगड तुम्ही बघा तिथल्या परिसरातला आणि इथचा दगड बघा, सारखाच दिसते तुम्हाला. रामदेगीच्या जंगलातला जो दगड आणि सांचीच्या परिसरातला दगड बघा, सेम इट इज सारखाच दिसतो. म्हणून पहिला स्तूप नागभीडचा, दुसरा स्तूप कोणता? रामदेगीचा. थोडस पुढे जा, तिथे तुम्हाला पवनी दिसते. हा एका लाईनीत नागभीड, रामदेगी आणि समोर गेलं का पवनी दिसते.
एक सांगण्याचं तात्पर्य बघा, भिक्खू त्रिपिटक जो आहे, त्रिपिटक जो भाग आहे हा पंचनिकायामध्ये आहे. आणि लक्षात घ्या, त्रिपिटकाच्या काही भागाचे निकायाचं शिलालेख पौनीला सापडलेलं आहे. हे जगात कुठेच नाही, विराटनगरच्या नंतर. 5 ग्रंथाची ओळख तिथे आहे. बघा काय लिहिलं आहे पौनीच्या शिलालेखावर, भिक्खू नागस्स पंचनिकायस्स असा शिलालेख आहे पौनीला. भिक्खू नागस्स पंचनिकायस्स. आता पंचनिकाय कोणते? अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, खुद्दक निकाय, अजून कोणता आहे? दिग्घ निकाय आणि मध्यम निकाय. मला सांगता आलं असतं पण वेळेवर ऐकत नाही. तर ह्या 5 निकायाची नावं, त्रिपिटकाचा जो भाग आहे हा पंचनिकायामध्ये आहे. म्हणजे सर्वप्रथम ग्रंथांच्या पंचनिकायाचा शिलालेख इन्स्क्रिप्शन जर कुठे असेल तर पौनीला आहे. आणि या पौनीला आणखी त्याच्या बाजूला एक शिलालेख आहे, त्याच्यावर माहित आहे का, विश्वमित्रा नावाच्या भिक्खुणीचा उल्लेख आहे. विश्वमित्रा, पालीमध्ये त्याला बिस्मिता असं लिहिलं आहे, बिस्मिता तिथे. तर 3रा स्तूप आहे. 3 स्तूप म्हणण्यापेक्षा पौनीला 3 स्तूप आहे. एकूण झाले 5. नागभीडचा 1, रामदिघीचा 1 आणि पौनीला एकूण 3 स्तूप आहे. पहिला स्तूप आहे चांडकापूर, दुसरा आहे जगन्नाथ टेकडीचं मंदिर जे दिसतं तुम्हाला, आणि तिसरा आहे हरदोला स्तूप. असे पौनीला 3 स्तूप आहे. इतकंच नाही तर पूर्व बुद्धाचे स्तूप सुद्धा पौनीला लागलेले आहे, 3 स्तूप. थोडं तुम्ही पौनीच्या पुढे गेलं तर तुम्हाला गोंदिया जिल्हा दिसते, आणि गोंदियामध्ये नागरा नावाचं एक ठिकाण आहे, नागरा. आता नाग शब्द आले आहे तिथे. आणि ह्या गोंदियामध्ये ते वास्तविक पाहता गोंदिया नसून ते गोंडिया आहे. गोंडी बांधव हे नागवंशी बांधव आहे, आणि म्हणून नागरा नावाचे बौद्ध स्तूप तिथे आहे. खूप मोठे अवशेष आहे नागरा गोंदियामध्ये. थोडं पुढं गेलं नागऱ्याच्या म्हणजे गोंदियाच्या, तर मग तुम्हाला नागपूरला मणसर दिसते, मणसर. आणि थोडं पुढं गेलं तर मणसरच्या पलीकडे तुम्हाला रामटेक दिसते, आणि रामटेकच्या थोडं पुढं गेलं कळमेश्वरच्या बाजूला तुम्हाला नागरधन दिसते. म्हणजे नागरधन, रामटेक, नागरा, पौनीचे 3 स्तूप, अडमचा 1 स्तूप, रामदिघीचा स्तूप आणि नागभीडचा स्तूप, हे सगळे स्तूप आता जे भंतेजीनं वर्णन केलेलं आहे, नागलोकेच थुपे. आणि तुम्ही लोक तुपेच म्हणत आहे इतक्या दिवसापासून, तुपे, तुमची जीभच वळवत नाही. तर हे नागलोकेच थुपे. नागलोकांमध्ये कोण येतं? कोलीय लोक हे नागलोकच आहे, मल्ल लोक हे नागलोकच आहे. नागलोकांनीच बौद्ध धर्माचा पहिल्यांदा अंगीकार केला आणि सर्व जगभर प्रचार केला. म्हणून इथं येत असताना पहिल्यांदा एक विचार करायचा की मी कुठे आहे. तर हा आहे दक्षिण कोसलचा बेल्ट. छत्तीसगड आणि विदर्भ हा दक्षिण कोसलमध्ये येतो भौगोलिक दृष्ट्या. आणि आपण या दक्षिण कोसलमध्ये आपण आणखी एक ठिकाण बघतो जे नागभीड नावाचं ठिकाण आहे, माणिकगड. या माणिकगडचा किल्ला जो आहे त्या ठिकाणी सूर्यघोष नावाचा बुद्ध विहार होतं, खूप मोठं बुद्ध विहार होतं. आणि माणिकगडला सूर्यघोष नावाचे भिक्खू सुद्धा राहत होते, त्याचे शिलालेख आहे. तुम्ही थोडं पुढे गेलं तर तुम्हाला सालबर्डी हा एरिया, तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं का सालबर्डी? अरे सालबर्डी महादेवाचे गाणे तर आपल्या लोकांना जास्त येते सालबर्डीचे. तर लहान महादेव आणि मोठा महादेव. सालबर्डी हा जो शब्द आहे बघा, तुम्हाला असं वाटते शाल वृक्षाची झाडं फक्त उत्तर भारतामध्ये असेल, कपिलवस्तू आणि नेपाळच्या बेल्टमध्ये शाल वृक्षाची झाडे असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, शाल वृक्षाची झाडं दक्षिण कोशल भारतामध्ये खूप आहे. तुम्ही छत्तीसगडला, आम्ही पदयात्रेत ज्ञानज्योती भंते सोबत जात असताना छत्तीसगड आणि झारखंडच्या बॉर्डरमध्ये तुम्हाला शाल वृक्षाची अनेक झाडं दिसतात. म्हणून केवळ उत्तर भारतातच नाही तर नेपाळमध्येच नाही तर या संपूर्ण दक्षिण कोशलमध्ये, आणि या दक्षिण कोशलमध्ये विदर्भाचा जो थोडासा बेल्ट येत होता ते ठिकाण म्हणजे सालबर्डी. सालबर्डी आजही छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही आदिवासी बांधव शाल वृक्षाची पूजा करतात, आजही करतात शाल वृक्षाची पूजा. ते प्रचलन आहे, त्याचा बुद्धाशी संबंधित आहे. म्हणून सालबर्डी हे जे ठिकाण आहे, असंच नाही
तर सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये जी तिसरी धम्मसंगीती भरवल्या गेली होती, अरहंत महास्तवीर मोगलीपुत्र तिस्स यांच्या नेतृत्वामध्ये पाटलीपुत्र पाटण्याला संघाराम अशोकाराम विहारामध्ये ती भरवण्यात आली होती. त्याच्यामध्ये ज्या भिक्खूंना धम्म प्रचारासाठी पाठवण्यात आलं होतं त्याच्यापैकीचा एक भिक्खू होता आणि ज्या भिक्खूंनी महेंद्राला चिवर दिलेला आहे. महेंद्राचे उपाध्याय जरी मोगलीपुत्र तिस्स असेल तरी त्यांचे सह उपाध्याय महादेव भिक्षू होते. संघमित्राला आयुपाला आणि धम्मपाला नावाच्या भिक्खुनीने चिवर परिधान करून दिलं आणि महेंद्राला जर चिवराची प्रवज्जा कोणी म्हणजे सह उपाध्यायामध्ये चिवर परिधान करून जर कोणी दिलं असेल तर अरहंत महादेव महास्तवीर. समजलं तुम्हाला? आणि तुम्हाला महादेव म्हणलं का बस ऐकले. तर हा तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट अशोकांनी मोगलीपुत्र तिस्स यांच्या नेतृत्वामध्ये जो महादेव नावाचा महास्तवीर भिक्खू पाठवला तो अरहंत महादेव महास्तवीर हा माळवा प्रांत म्हणजे मध्य प्रदेशचा जो बेल्ट आहे त्या सालबर्डीला त्यांचा वर्षावास झालेला आहे. सालबर्डीला त्याचं नावच सालाचा बरड. सालबरड म्हणजे काय? शाल वृक्षांनी वेढलेला तो बरड आहे. अनेक जंगलामधली झाडं नष्ट होत आहे काळानुसार. तो बरडच साल वृक्षांनी बरलेला होता. आजही ते आहे झाडं तिथं, तुम्हाला दुर्मिळ दिसतील म्हणून त्याचं नाव सालबर्डी आहे. साल वृक्ष बुद्धाच्या जो सिद्धार्थ गौतम बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जो जन्म झाला तो सालवृक्षाखाली झाला आणि सिद्धार्थ गौतमाचं जे महापरिनिब्बाण झालं ते सालवाटिका कुसिनारामध्ये झालं. तुम्हाला माहित आहे की महावीरांनी सुद्धा सालवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती करून दिलेली आहे. त्यांचं बौद्धिक सत्य आहे, ती श्रमण संस्कृतीच आहे. तर हे शालवृक्ष हे सालबर्डीला जे 11 बौद्ध गुफा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा स्तूप आहे. अरंत शारीरिक धातूंचा तिथे स्तूप आहे सालबर्डीला आणि सालबर्डीला एकूण 14 बुद्धिस्ट लेणे आहे आणि त्या 5व्या शताब्दीतल्या आहे. आणि म्हणून सालबर्डीच्या थोडं पुढे गेलं ज्याला सातपुडा पर्वत म्हणतात. या सातपुडा पर्वतांमध्ये ज्याला नाही त्याच्यामध्ये पेटीमध्ये तर तुम्हाला मोठा महादेव म्हणजे नागद्वार पचमढी नाव ऐकलं का तुम्ही? नागद्वार पचमढी. काही लोक सालबर्डीच्या छोट्या महादेवाला जातात आणि मोठा महादेव म्हणजे नागद्वार पचमढी. या नागद्वार भारतातल्या प्रत्येक नागवंशी लोकांच्या द्वारालाच नागद्वार म्हटलं जात होतं आणि हे नागद्वार सुद्धा त्या नागद्वारला मी स्वतः गेलो आहे आणि त्या नागद्वारला 5 बुद्धाच्या लेण्या आहे. त्याला पचमढी असं नाव दिलेलं आहे. नागद्वार पचमढी. तिथे धूपगड आहे, चौऱ्याचा गड म्हणतात तिथं. चौऱ्याचा गड. आता चौऱ्याचा गड म्हणजे काय? जिथं 4 आर्य सत्याचा बोध दिला जात होता म्हणून त्याला चौरागड म्हणतात. धूपगड म्हणतात. धूप म्हणजे काय? धूपेन दीपेन तमधसीन. तुम्हाला नावामध्येच तिथं काही खूप सारं दिसतं आणि म्हणून ते नागद्वार पचमढी हा मोठा महादेव दुसरा तिसरा कोणी नसून हाच तो अरहंत महादेव महास्तवीर आहे तिसऱ्या धम्मसंगीतीमधला, ज्यांनी सालबर्डीला आणि नागद्वार पचमढीला वर्षावास केला आहे. म्हणून लोक त्या ठिकाणी शिदा घेऊन जात होते, त्याला कावड म्हणतात. वर्षावासामध्ये भिक्खूंना जंगलामध्ये पहाडामध्ये एकांतात राहत असताना काही गरजू वस्तू अन्न म्हणा ते नेऊन देत होते उपासक आणि म्हणत असताना जात होते अरहंत महादेव अरहंत महादेव अरहंत महादेव. आणि मग ते तुम्हाला माहीतच आहे, प्रतिक्रांती झाली आणि हर हर महादेव चालू झालं, आहे का नाही? तर हा इतिहास आहे बंतेजींनी मोहेंजोदडो. हे मोहेंजोदडो आता बंतेजींनी नाव घेतलेलं आहे मोहेंजोदडो. म्हणजे काय होते मोहेंजोदडो? मोहन नाही है तो, मोहेंजोदडो मृत व्यक्तियों का टीला. मोहेंजोदडोचा अर्थ काय होते? मृत व्यक्तियों का टीला. आता मृत व्यक्ती कोण? तर हेच अरहंत पूर्व बुद्धांच्या शारीरिक धातूंवर ज्या शारीरिक अंशांवर जे स्तूप महास्तूप चैत्य स्तूप. स्तूपांचे 4 प्रकार असतात. उद्देशिका स्तूपा, पारिभोगिका स्तूपा, चैत्य स्तूपा आणि मनोती स्तूपा. मनोती स्तूपा. मी तुम्हाला शारीरिक जो स्तूप म्हटलेला आहे, शारीरिक म्हणजे काय?
भगवंताचे जे आता सिलाराम भंतेजींनी सांगितलंय, साखरेच्या दाण्यासारखा जो अणुसारखा त्याच्यावर जे स्तूप निर्माण केला जातो ते शारीरिक धातू ज्याला म्हणतात, शारीरिक धातू. तर याला चैत्य स्तूप म्हणतात. जसं चैत्यभूमी आहे बाबासाहेबांची, शारीरिक धातूंवर निर्माण केलं त्याला शारीरिक म्हणजे त्याला चैत्य स्तूप म्हणतात. पारिभोगिक स्तूप कशाला म्हणायचं तर भगवंताचं भिक्षापात्र, भगवंताची संघाटी, भगवंताची चिवर किंवा अनंत भिक्षूंचं भिक्षापात्र, संघाटी त्यांनी पारिभोगिक म्हणजे ज्या वस्तू त्यांनी भोगलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा स्तूप बांधण्याची परंपरा होती. आपण पाहिलेलं आता येणारी जी पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमा, भगवंताने महापरिनिब्बाणाची घोषणा केली वैशालीला आणि आपलं भिक्कापात्र दान केलं आणि त्या भिक्कापात्रावर वालुकाराम नावाचं बुद्ध विहार बांधलं, चैत्य स्तूप बांधलं. आणि म्हणून भगवंताचं जे चिवर आहे, भिक्षापात्र आहे, संगाटी आहे, ज्या वस्तू भोगलेल्या आहेत भिक्खूंनी किंवा अनंत भिक्खूंनी त्यांच्या वस्तूंवर सुद्धा स्तूप बांधला जातो, ते त्याला पारिभोगिका स्तूप म्हणतात. आलं. तिसरा स्तूप आहे उद्देशिका स्तूप. उद्देशिका म्हणजे कुठला तरी उद्देश समोर ठेवून भगवंताने या ठिकाणी वर्षावास केला, भगवंताने या ठिकाणी ह्या सुताचं पठण केलं, भगवंत या मार्गाने जात होते, भगवंत या झाडाखाली थांबले होते, असा उद्देश समोर ठेवून सम्राट अशोकाने त्या ठिकाणी सुद्धा स्तूप निर्माण केले, त्याला उद्देशिका स्तूप म्हणतात. आता हे झाले मोठे मोठे स्तूप. मग जे छोटे छोटे गरीब उपासक उपासिका करायचे ते लोक स्तूप बांधू शकत नव्हते राजे महाराजांसारखे. मग ते छोटे छोटे, तुम्ही महाबोधी महावीराच्या टेम्पलच्या मागे बघा, तुम्हाला छोटे छोटे स्तूप दिसतात. ते मनोती स्तूप आहे आणि ते स्तूप म्हणजे त्याला छठ पूजा आणि आता त्याला मनोती स्तूप म्हणजे शिवलिंग म्हणून पूजल्या जातं. समजलं? शिवलिंग, शिवलिंग वास्तविक ते शिलांग आहे आणि त्याला मनोती स्तूपा म्हणतात. मनोती म्हणजे मन्नत मागत होते आणि काहीतरी आस्था ठेवत होते. म्हणजे असे हे चैत्य स्तूप, शारीरिक धातूवरचे पारिभोगिक स्तूप आणि उद्देशिका स्तूप आणि मनोती स्तूप असे 4 स्तूपांचे प्रकार बौद्ध साहित्यामध्ये आहे. हे बौद्ध साहित्यामध्ये आहे. आणि म्हणून हे मोहेंजोदडो म्हणजे मृत व्यक्ती योकाटीला त्या स्तूपाच्या खाली सर अलेक्झांडर कलिंगम हा माणूस जर भारतात आला नसता आणि त्याने युआनशांग, फाहियान, इसिंग, हायचो यांच्या भारत यात्रांच्या आधारावर त्याने पूर्ण जमिनीवरचाही बुद्ध आणि जमिनी खालचाही बुद्ध हा सर अलेक्झांडर कलिंगमचं खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून जगात मध्ये बुद्धाच्या ज्या अवशेषांचं शारीरिक धातूंचं जगासमोर चित्रण केलं तर सर अलेक्झांडर कलिंगम, जेम्स प्रिन्सेप, जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, फोरर असे अनेक लोक या भारतामध्ये त्यांनी रिसर्च केला. आणि मोहेंजोदडोच्या ज्या स्तूपाखाली ज्याला पशुपतीनाथ म्हणतात, पशुपती अजिबात नाही, ते ककुसंध बुद्ध आहे. ककुसंध, संध, सिंध, संधू आणि म्हणून ते ककुसंध बुद्धाचं, पूर्व बुद्धाचं स्तूप आहे. आधुनिक बुद्धाचं जे स्तूप आहे त्याच्याखाली पुन्हा लेअर आहे, त्याच्याखाली पुन्हा लेअर आहे. तर मी तर कधी याच्या अगोदर विश्वास ठेवत नव्हतो 28 बुद्धांवर, अजिबात ठेवत नव्हतो. पण त्याच्या स्तूपांचे भौगोलिक अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे पूर्व बुद्धाचे सुद्धा अवशेष सापडलेले आहे. स्वतः सम्राट अशोकाने स्तूप निर्माण केलेले आहे. 2 स्तूप पूर्व बुद्धाचे आहे नेपाळमध्ये. तुम्ही बुद्धगया लुंबिनीला गेले तर तिथे गोटी हवा ठिकाण आहे. निगली हवा नावाचं ठिकाण आहे, तिथे कोणागमन बुद्ध आणि विपस्सी आणि सिखी बुद्धांचं स्तूप आहे. कशाला दूर जायचं? तुम्ही पौडीला जर गेले तर तिथं बुद्धाचं, पूर्व बुद्धाचं तिथं ठिकाण आहे पौणीला. स्वतः सम्राट अशोक, महामहेंद्र, संघमित्र आणि महादेव महास्थवीर पौणीला येऊन गेलेले आहे, नागभीडला येऊन गेलेले आहे, रामदिगीला येऊन गेलेले आहे. जेवढे आताच सिलाराम भंतेजीने उल्लेख केला की त्याचं इनॉग्रेशन हे दीपदान उत्सवाच्या निमित्तानं दिवाळीला झालं. सम्राट अशोकाने 84,000 स्तूप निर्माण केले आणि 84,000 स्तूपांपाशी येऊन दीपदान केलेले आहे, त्याची पूजा बांधलेली आहे, त्याला वंदन केलेलं आहे. सम्राट अशोकांनी या परिसराला भेट दिलेली आहे. आणि म्हणून हे मोहेंजोदडोचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी स्तूप आहे. ककुसंध बुद्धाचं ते ठिकाण आहे. पौणीला सुद्धा बुद्धाचं ठिकाण आहे.
संकीसा आहे, साची आहे, भरवूत आहे, ही सगळं ठिकाणं पूर्व बुद्धांची आहे माऊल्यांनो. सगळ्यात मोठं बौद्ध ठिकाण आहे सन्नती. तुम्ही इकडे बघाल तर आपल्या कर्नाटक मध्ये आहे. म्हणून मी जाता जाता का असे ना की याआधी सम्राट अशोकाचं संविधान नष्ट केलं गेलं. संविधान होतं, या जम्बूद्वीपामध्ये संविधान होतं आणि संविधान दगडांवर कोरलं होतं सम्राट अशोकांनी. 84,000 स्तूपांची माहिती आपल्याला आहे, पण 84,000 धम्मशिलालेख. हे धम्मशिलालेख म्हणजे सम्राट अशोक हे या जगाचे पहिले संविधान शिल्पकार आहे. परंतु त्यांनी दगडांवर ते 84,000 शिलालेखांवर राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करावा, जे भगवान बुद्धांनी म्हणजे मोगली बुद्ध किस्सानी सम्राट अशोकाला जो धम्म उपदेश केला होता अपमात सुत्ताचा, जे भगवंतानी महासुद जे वस्त्रकार ब्राह्मणांचा कुटदंत सुत्ताचा जो उदाहरण दिला होता की राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा, याचे संपूर्ण दाखले 84,000 शिलालेखांवर आहे. आणि हे संविधान यापूर्वीही नष्ट झालेलं आहे. सम्राट अशोकाचं 84,000 शिलांवर कोरलेलं संविधान आता फक्त 47 शिलालेख शिल्लक आहे. 47. याआधी संविधान नष्ट केलं गेलं सम्राट अशोकाचं. आणि जे संविधान आता आहे बाबासाहेबांचं, म्हणजे सम्राट अशोकांनी अखंड भारत हा स्वर्णमय भारत हा अखंड भारत निर्माण करण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी संविधानाच्या बदौलत हा अखंड भारत हा अनेक जाती धर्म पंथ संप्रदाय संस्कृतीमध्ये निजामशाहीमध्ये विखुरलेल्या भारताला एक संघ करण्याचं काम उलट बाबासाहेबांनी या भारत देशाचं बारसच केलेलं आहे. बारसं आम्ही प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीय. म्हणून माऊल्यानं यापूर्वी संविधान नष्ट केलं गेलेलं आहे अशोकाचं. आणि हे संविधान दुसरं तिसरं काही नाही. हे बुद्ध धर्माची लोकशाही तत्वप्रणाली स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही शलाका पद्धती, ही मतदानाची प्रक्रिया, हे मतदान प्रक्रिया, हे बॅलेट पेपर बुद्धाचा आहे. बुद्धाच्या काळामध्ये कौसांबीला सुस्वर बुद्ध विहारामध्ये भिक्खू संघामध्ये वाद उत्पन्न झाला होता. त्यावेळी भिक्खू संघामध्ये वाद उत्पन्न व्हायचे आणि भगवंताच्या काळामध्ये लाल काड्या आणि हिरव्या काड्या, ज्याला आपण तुम्ही कधी जर टोल नाक्यावर गेले का ग्रीन सिग्नल रेड सिग्नल, ही कोणाची परंपरा आहे? बुद्धिस्ट परंपरा. म्हणजे लाल काड्या जशा चव्या असल्याला ठेवतो आपण तुराट्याच्या, लाल काड्या आणि हिरव्या काड्या अशा त्या शलाका पद्धती ताडांच्या किंवा विशिष्ट मोठ्या झाडाची पानं असेल त्याचे असे खोके केल्या जात होते. आणि मग ज्या भिक्खूंना हकालपट्टी करायची आहे, जे संघादिशेष दिले आहे पाचितीय पराजिका, त्याच्यावर कारवाई करायची आहे, त्या बाजूने मतदान केल्या जात होतं. एका खोक्यामध्ये हिरव्या काड्या आणि दुसऱ्या खोक्यामध्ये लाल काड्या टाकल्या जात होत्या. त्याला शलाका पद्धतीवरच ही मतदानाची प्रक्रिया, हे बॅलेट पेपर मी बुद्धाकडून जसच्या तसं ही मतदान प्रक्रिया ही मी बुद्धाकडून जशीच्या तशी घेतली आहे असं बाबासाहेब म्हणतात. वैशाली हे गणतंत्र होतं. मी इकडून तिकडून अजिबात संविधान घेतलेलं नाही. या भारत देशाची ती परंपरा होती माऊल्यांनो. म्हणून आपण ज्या ठिकाणी आहोत हे दक्षिण कोसल आहे. हे जे झाड तुम्ही बघता का नाही बाजूला, हे जे झाड आहे ना, अनेक बाया म्हणतात मला भंतेजी ते काही वडाचं झाड पाहिजे नव्हतं, पिंपळाचं पाहिजे नव्हतं, हे झाड वेगळंच आहे. याला कोणतं झाड म्हणतात माहित आहे? याला महासोन पाखड म्हणतात. कोणतं म्हणतात? आणि सोन नावाचे भिक्खू होते. सोन आणि उत्तर, ज्यांना सम्राट अशोकाने तिकडे स्वर्ण देशात पाठवलं होतं. तर हे सोन कोळवीस आणि सोन कुटिक्कुन हे उज्जैनचे अवंतीचे भिक्खू. हे सोन पाकडाचं झाड तुम्हाला माहित आहे का? एजिटेज हे सोन पाकडाची झाडं तुम्हाला पूर्ण राजगिरीमध्ये दिसते. तुम्ही झुल्यावर बसले का खाली बघा तुम्हाला हे झाड दिसते. त्याच्या खाली गेले तुम्हाला सप्तपर्णीची झाडं दिसते. हे सगळं तुम्हाला जिथे हा दगडच साचीच्या दगडाच्या बराबरीचा आहे. या दगडांपासूनच साचीला स्तूप निर्माण झालेले आहे. म्हणून याच्या नंतर लक्षात ठेवायचं हे दक्षिण कोसल आहे. राजा प्रसेनजिताच्या अखत्यारीमध्ये हा परिसर येत होता. भगवंत स्वतः आलेले आहे इकडं. म्हणून काही उपासक म्हणतात आमच्या इकडे भगवंत आले होते भद्रावतीच्या बिजासन लेणीला. बिजासन हे भद्रावती राजा प्रसेनजिताच्या
आवडत्या हत्तीचं नाव होतं भद्रावती. भद्रा म्हणजे सुंदर. भिक्खुनींना ते विशेषण लागायचं, भद्रा कपिलानी, भद्रा काचिलानी. तर हे भिक्खुनींना एक विशेषण होतं थेरी गाथांमध्ये. तर ह्या दक्षिण कोसलमध्ये हे जे मोहेंजोदडो नावाचं जे ठिकाण आहे हे कपुसंद बुद्धांचं ठिकाण आहे. आणि या ठिकाणी आपण जे हा दक्षिण कोसलचा जो बेल्ट आहे, या दक्षिण कोसलच्या बेल्ट मध्ये हा जो भव्य दिव्य हा जो स्तूप आहे संघारामगिरीचा, इथे शारीरिक धातू आहे. या शारीरिक धातूंच्या एक मैत्री भाव, एक मैत्री बल, एक धम्म बल, अनंत भिक्खूंच्या धम्म धातूंचं बल या परिसरामध्ये आहे. उगाचच लोक इथे येत नाही, आकर्षित होत नाही. आणि म्हणून आजही भंतेजींच्या या मी भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक आणि धार्मिक इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महास्तवीर यांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला. सांगण्यासारखं खूप आहे, मी सांगणार नाही. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु. चित्र विचित्र ज्या आगऱ्यावरून आलेले, आगरा से आए हुए हमारे धम्मनक्षी भिक्खु